भालशंकर किचन मध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे डाळ बट्टी। तर आता आपण बट्टी बनवायचं साहित्य पाहू। पाणी, गव्हाचं पीठ, खाता सोडा, मीठ, ओवा, गावरान तूप गरम केलेलं आणि रवा असं आपलं साहित्य बट्टीचं। आता आपण ह्याच्यामध्ये एवढा असा सोडा घालून घेऊ, एवढा असा ओवा घालून घेऊ। आता हे आपलं मीठ आहे, आपल्याला जेवढं लागेल तेवढं असं घालून घेऊ। हे आपला रवा आहे, एवढा लागतो आपल्याला, असं आपण घालून घेऊ। आणि हे आपलं मोहन गावरान तूप असं एवढं टाकून घेऊ। आता आपण याला चांगलं एकजीव करून मळून घेऊ। याला आता आपण असं आता आपण याचे असे हे बनवून घेऊ, लांब लांब असे हुंडे। असे बनवून घ्यायचे। आपला आदन आलेलं आहे। आता हे आपण याच्यामध्ये असं सोडून घेऊ बट्टीचं उकडायसाठी। हे पण बट्टी सोबत वरण बनवायसाठी वरणाचं साहित्य पाहू। हे सगळ्यात पहिलं शिजलेलं तुरीचं वरण, त्याच्यानंतर हे घरचा मसाला, लाल तिखट घरचं, हे घरचा गरम मसाला, लसण कापलेला, हळदी, कोथिंबीर, घरचं कश्मीरी लाल, कढीपत्ता, आणि हे वाटण हिरवी मिरची, खडा मसाला, आणि हे फोडणीसाठी तेल, आणि हे वरण बनवायला पाणी। आता आपण आपलं पातेलं तापलेलं आहे, आपण असं तेल घालून घेऊ त्याच्यात। आणि तेल घातलं की हे सगळा लसण आपण याच्यात टाकून घेऊ। आता आपला लसण चांगला गोल्डन होऊन द्यायचा। गोल्डन होस तर आपल्याला याला दुसरं काही टाकायचं नाही। गोल्डन झालेला आहे हे पहा। आपण याच्यात कढीपत्ता घालून घेतला, थोडी कोथिंबीर पण टाकून घेऊ अशी। आता आपलं हे सगळी फोडणी छान झालेली आहे। आता आपण याच्यात मसाले घालून घेऊ। हा आपला घरचा मसाला टाकून घेऊ याच्यात। आपलं घरचं लाल तिखट आहे, हे आपलं कश्मीरी लाल आहे, आणि थोडीशी हळदी पावडर घालून टाकायची। मग याच्यात पाणी घालायचं थोडं असं। आता याला थोडं छान होऊन द्यायचं। आपल्या याला आता तेल सुटलेलं आहे, हे वाटण याच्यात घालून घेऊ असं। हिरवी मिरची आणि खडा मसाला आहे त्याच्यात, पाणी आहे हे घालून घेऊ असं। आणि
थोडं छान होऊन देऊ, मग आपण याच्यात वरण घालून घेऊ. आता आपण हे वरण याच्यात घालून घेऊ फोडणीमध्ये. हे पहा असं. आणि आपल्याला हवं तेवढं आपल्याला जेवढं वरण पाहिजे तेवढं आपण बनवू शकतो. असा मीठ घालून घेऊ असं वरणामध्ये. आपल्याला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकायचं. आपलं आता हे वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे. हे पहा, कोथिंबीर घालून घेऊ अशी. हे पहा, आपलं वरण आता तयार झालेलं आहे. आणि बट्टी पण उकडलेली. हे आता आपण बट्टी उतरून घेणार आहे. आपलं वरण आता तयार झाले. हे बघा, बट्टीचं वरण. आता आपण हे वरण उतरून घेऊ आणि तूप तापायला लावू तिकडं. आपल्याकडे गावरान तूप आहे म्हणून आपण गावरान तूप टाकतो बट्टी तळण्याकरता कढईमध्ये. असं तुम्ही तेलात तळू शकता, डालड्यात तळू शकता. आता हे आपलं तूप तापत आहे. आता ही आपली बट्टी उकडून झालेली, आपण हिला आता काढून घेऊ. असं एक एक अशी काढून घ्यायची आपल्याला. छान उकडली आपली बट्टी. अशी ही बट्टी आपण अशी कापून घेऊ. हे पहा, छान अशी जाळी पडलेली आहे. हे पहा, उंडे आहेत, फार मोठे मोठे फुगलेत. छान अशी उकडली आपली बट्टी. आता हिला थोडं असं थंड करून घेऊ आपण. असे पतले पतले कापून घ्यायचे, मग छान तळती. हे पहा, आपण आता ही अशी बट्टी टाकून घेऊ त्याच्यात. छान गोल्डन होस्तर तळायची. पहा किती छान कलर आलाय बट्टीला. हे पहा, असं सुंदर कलर आलाय. आता ही आपली बट्टी तयार आहे. हे आपलं बट्टीचं वरण आहे आणि हे आपला पापड. असं आपलं जेवण तयार आहे.